सध्या महिला व बालकल्याण हे पद मिळालेलं आहे, सभापतीपद मिळालेलं आहे आणि मी या मिळालेल्या पदाचं संधीचं सोनं करेन, कारण माझ्या महिलांसाठी, माझ्या महिलांच्या विकासासाठी, महिलांसाठी प्रत्येक काम करण्यासाठी मी तत्पर आहे. मी सावित्री तमणगौडा रवी पाटील जाडरबोलाद गटातून मी सदस्य. आता मला हे आरोग्य शिक्षण सभापती म्हणून निवड झालेली आहे. मी पुढं जत तालुक्यामध्ये म्हणजे इथं सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षण, आरोग्य सगळं, हे पाणी पुरवठा असं सगळं काम करून देते. महिला म्हणून तुम्ही आज एवढं मोठं पद मिळाले, त्याबद्दल तुम्ही महिलांना काय सांगा? माझ्या महिलांना माझं एकच सांगणं आहे, महिलांनी आता मागं राहायचं नाही, आता एक पाऊल पुढं टाकायचं आणि सगळ्यांनी माझ्यासोबत यायचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना आता ही संधी आहे की एक पाऊल तुम्ही पुढं टाकलं पाहिजे. आता मागं राहायचं नाही आहे आणि आपल्यावर अन्याय अत्याचार अजिबात सहन करायचं नाही, कारण मी तुमच्यासोबत आहे आता.